एकदा एक राजा घनदाट जंगलात हरवला आणि त्याला खूप तहान लागली. सर्वत्र शोध घेऊनही त्याला कुठेही पाणी मिळाले नाही. तहान लागल्याने त्याचा घसा कोरडा पडत होता. जेव्हा त्याची नजर एका झाडावर पडली जिथे फांदीवरून पाण्याचे छोटे छोटे थेंब पडत होते. राजा त्या झाडाजवळ गेला आणि खाली पडलेल्या पानांपासून एक पात्र बनवून त्या थेंबांनी पात्र भरू लागला. कसा तरी बराच वेळ गेला आणि पात्र भरलं आणि राजा फार आनंदी झाला आणि पाणी प्यायला तो द्रोण तोंडाजवळ नेले. तेवढ्यात समोर बसलेला एक पोपट त्याच्याकडे टेटे असा आवाज करत आला व त्याने द्रोणवर झपट्या मारल्या आणि परत समोर बसला. त्यामुळे द्रोणातील सर्व पाणी खाली पडले. मोठ्या कष्टाने त्याला पाणी मिळाले होते हे पाहून राजा फार निराश झाला. ते सुद्धा या पक्षाने सांडले होते, पण आता काय होऊ शकते असा विचार करून तो रिकामा द्रोण पुन्हा भरू लागतो. बऱ्याच प्रयत्नानंतर द्रोण पुन्हा भरला आणि राजाने पुन्हा आनंदी होऊन पाणी प्यायला तो द्रोण उचलला. तोच समोर बसलेला पोपट टेटे आवाज करत आला आणि त्याने द्रोण एका झटक्यात खाली पाडला आणि परत त्याच्या समोर येऊन बसला. आता राजा हताश झाला आणि रागवला की मला इतकी तहान लागलीये, मी पाणी गोळा करण्यासाठी इतकं कष्ट घेतोय आणि हा दुष्ट पक्षी येऊन माझी सर्व मेहनत उद्ध्वस्त करतोय. आता मी त्याला सोडणार नाही. आता जेव्हा तो परत येईल तेव्हा मी त्याला खत्म करील. म्हणून राजा हातात चाबूक घेतो आणि द्रोण भरू लागतो. पुन्हा बऱ्याच वेळाने द्रोण पाण्याने भरला. मग राजा पाणी प्यायला द्रोण उचलतो आणि पोपट द्रोणाला झपट्या मारण्यासाठी जवळ येताच राजा पोपट्यावर चाबूक मारतो आणि त्या पोपट्याचे आयुष्य प्राण पखेरून निघून जाते. तेव्हा राजाला वाटते की या पोपट्यापासून आपली सुटका झाली आहे. परत तो आपला द्रोण थेंबाथेंबांनी कधी भरू शकेल आणि त्याची तहान कधी क्षम होऊ शकेल या विचाराने ताबडतोब पोपट बसला होता तिकडे जातो. जिथून हे पाणी टपकत आहे तेथे ताबडतोब विनाविलंब राजा त्या फांदीकडे गेला. राजा जेव्हा पाणी टपकत असलेल्या ठिकाणावर जाऊन पोहोचतो, जेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्याला दिसते की त्या फांदीवर एक भयंकर अजगर झोपला होता आणि अजगराच्या तोंडातून लाळ टपकत होती. ज्याला राजाला असं वाटलं होतं की ते पाणी आहे, परंतु ती विषारी अजगराची विषारी लाळ होती. राजाच्या मनात पश्चातापाचा समुद्र उसळू लागतो. हे परमेश्वरा, मी हे काय केले? रागाच्या भरात मी वारंवार विष पिण्यापासून वाचवणारा पक्षी मारला. संतांनी दाखवलेला क्षमेचा मार्ग मी अवलंबला असता आणि रागावर नियंत्रण ठेवले असते तरी या निष्पाप पक्षाला, माझ्या हितचिंतकाला प्राण गमवावे लागले नसते. अरे देवा, मी अजाणतेचे केवढे मोठे पाप केले आहे. अरे मला काय झाले आहे? अशा तीव्र पश्चातापाने राजा खूप दुःखी होतो. म्हणूनच असं म्हणतात की ज्याच्याकडे क्षमा आणि दया आहे तो खरा नायक आहे. रागाच्या भरात एखादी व्यक्ती स्वतःचे तसेच इतरांचे खूप नुकसान करते हो. यातून बोध असा, क्रोध हे एक विष आहे जे अज्ञानातून उद्भवते आणि पश्चातापाने संपते. त्यामुळे रागावर नेहमी नियंत्रण ठेवावे. मनापासून धन्यवाद.